आजरा तालुक्यात 2 घटनांत 2 तरुणांचे मृत्यू तर 1 जखमी. मोटरसायकल अपघातात 1 तर गळफास घटनेत अन्य एकाचा मृत्यू. उमद्या तरुणांच्या मृत्यूने व्यक्त होतंय हळहळ. आजरा तालुक्यात 2 विविध घटनांमध्ये 2 उमद्या तरुणांचा मृत्यू झाला तर 1 तरुण जखमी झाला. एका घटनेत मोटरसायकलला अज्ञात वाहनाने ठोकरले तर अन्य घटनेत उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेतला. 2 उमद्या तरुणांचा मृत्यू आणि 1 जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये. आजऱ्यामधून निघालेल्या मोटरसायकलवरील 2 तरुणांचा उत्तूर फाट्यापासूनच्या मार्गावर मासेवाडी हद्दीतील साबुदाणा फॅक्टरीसमोर झालेल्या अपघातात तालुक्यातील साळगाव येथील 22 वर्षीय ओंकार संभाजी कांबळे हा तरुण ठार झाला. अन्य 1 सिद्धार्थ सदाशिव कांबळे जखमी झाला. ते दोघे आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी कोल्हापूरच्या दिशेनं चालले होते. त्यांना अज्ञात वाहनानं ठोकर दिल्यानं दोघेही गाडीवरून कोसळले. ओंकारच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. या मार्गावरील इतर वाहनधारकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी दोघांना रुग्णालयात दाखल केले. त्यातील ओंकार उपचारादरम्यान मयत झाला. ओंकारच्या घरची परिस्थिती बेताची असून त्याच्या पश्चात आई-वडील 2 भाऊ असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील देवर्डे येथील उच्चशिक्षित अभियंता श्रावण शिवाजी बुरुड या 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रविवारी सायंकाळी हा प्रकार उघड झाला. श्रावण हा इलेक्ट्रॉनिक अभियंता. सध्या तो घरीच होता. लाकडे तोडण्यास बाहेर गेल्यानंतर तो घरी न आल्यानं त्याचा शोध घेतला गेला. त्यावेळी गावाशेजारच्या गायरानातील एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. अत्यंत हलाखीच्या स्थितीत बुरुड व्यवसाय करून उच्च शिक्षण घेतलेल्या श्रावणच्या निधनाने परिसर हळहळला आहे. दोन्ही घटनांची नोंद पोलिसात झाली असून तपास सुरू आहे.